Today we are going to learn present continuous tense. It is called in Marathi चालू वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सला आणखी दुसऱ्या भाषेमध्ये आपण इम्परफेक्ट टेन्स सुद्धा म्हणतो. इम्परफेक्ट का म्हणतो? कारण की तो अपूर्ण आहे आणि त्याला प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हटलं जातं. कारण की क्रिया काय आहे? सुरू आहे. तर हा काळ समजून घेण्यासाठी फक्त तीनच गोष्टी लक्षात ठेवा. फक्त एम इज आर. आय असल्यावर काय घेणार? एम. वी असल्यावर आर. यू असल्यावर आर. दे असल्यावर आर. प्लुरल असल्यावर आर. ही असल्यावर इज. शी असल्यावर इज. माय फ्रेंड इज. एखाद्याचं नाव असेल तर इज. आलं लक्षात? यस सर. मग आता एक एक वाक्य आपण लर्न करूया. आय एम वर्किंग. मी काम करत आहे. बरोबर, क्रिया चालू आहे म्हणून आय एम वर्किंग. आता मला म्हणायचं तू खेळत आहे. यू आर प्लेइंग. यू आर प्लेइंग. तो बोलत आहे. ही इज टॉकिंग. ही इज टॉकिंग. ती खात आहे. शी इज ईटिंग. ते खात आहे. इट इज ईटिंग. आम्ही थांबत आहोत. वी आर ईटिंग. ते झोपत आहे. दे आर स्लीपिंग. हा, आता मला म्हणायचंय मी आता कामावरून निघत आहे आणि एका तासात परत येईल. आय एम जस्ट लिव्हिंग वर्क म्हणजे मी आता काम सोडत आहे किंवा कामावरून निघत आहे आणि एका तासात मी कुठे पोहोचेन? घरी पोहोचेन. हा, प्लीज बी क्वाइट, द चिल्ड्रन आर स्लीपिंग. कृपया शांत बसा. मुलं काय करत आहेत? झोपत आहे. हा, मेरी इज गोइंग टू न्यू स्कूल नेक्स्ट टर्म. मेरी कुठे जात आहे? नवीन स्कूल मध्ये जायचं आहे. बरोबर, मेरी ही नवीन शाळेत पुढच्या टर्म मध्ये. आता फर्स्ट टर्म असेल, पुढचं जे टर्म असेल, सेकंड टर्म असेल, तर सेकंड टर्मला मेरी कुठे जात आहे? नव्या शाळेत. नव्या शाळेत. मग लक्षात ठेवा प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स मध्ये मी करत आहे, मी बोलत आहे, मी बसत आहे. आता काही वाक्य आपण अभ्यासूया. आता मला म्हणायचंय मी बोलत आहे. आय एम स्पीकिंग. आय एम स्पीकिंग. मी लिहित आहे. आय एम रायटिंग. मी गाणं गात आहे. आय एम सिंगिंग सॉन्ग. व्हेरी गुड. मी इंग्रजी शिकवत आहे. आय एम एक्सप्लेनिंग इंग्लिश. व्हेरी गुड. आय एम टीचिंग इंग्लिश किंवा मी इंग्रजी समजावत आहे म्हणजे आय एम एक्सप्लेनिंग इंग्लिश. तो मला बोलवत आहे. तो म्हणजे ही. ही इज कमिंग. तो येत आहे. बोलवणे म्हणजे कॉल. कॉलला अँगी लावा. काय होईल वाक्य? व्हेरी गुड. ही इज कॉलिंग मी. बरोबर. माझा मित्र इकडे येत आहे. मग कसं म्हणणार? व्हेरी गुड. माय फ्रेंड इज कमिंग हिअर. मग आता कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स कशावरून ओळखायचा? एखादी क्रिया सुरू आहे, येत आहे, जात आहे, खात आहे, पीक आहे, सांगत आहे, शिकवत आहे, तर आहे. ज्या ज्या काळामध्ये असेल समजायचं तो कोणता काळ आहे? कंटिन्यूअस प्रेझेंट. व्हेरी गुड. इट इज कॉल्ड इन इंग्लिश कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स. So always remember that if someone is telling you something and that action is going on, at that time you can use continuous present tense. Clear? Yes sir. Okay. Now remaining we will learn tomorrow. Yes Thank you. sir.